अशा शेतकऱ्याकडून कुठल्याही न आल्यामुळं न्यूसेलर मोसंबी ही सगळ्याची आई आहे हे लक्षात ठेवा. काटोल गोल्ड तिच्यापासूनच आली आणि फुले मोसंबी ही सुद्धा तिच्यापासूनच आली. तुमच्या बागेमध्ये सुद्धा तुम्ही फिरत असताना तर लक्षात येते काही झाड आपल्याला 4-5 फळं असणारी झुपक्यात दिसणारी दिसतात, ती सगळी फुले मोसंबीकडं. आणि एखादं झाड असं दिसतंय की सगळी मोसंबीची फळं ही गोल्डन कलरची, ही सगळी आपली काटोलची मोसंबी, काटोल मोसंबी. तर या पद्धतीने हे म्युटेशन होत राहतं, पण ते सहजासहजी शेतकऱ्याकडून आले नाहीत, स्क्रीनिंग करून आले, संशोधन करून आले, म्हणून ते आज टिकून आहे. आता तुम्ही म्हणाल की मग ह्या सगळ्या टिकून आहेत तर फळगळीचा प्रॉब्लेम का आहे? हा तुम्ही स्वतः आणलेला आहे. हा का आणला? मोसंबी हे न्यूट्रिएंट लव्हिंग प्लांट आहे. जेवढे खतं द्याल ना तुम्ही, तुम्हाला गळीबद्दल घाबरायची गरज नाही किंवा द्यायची सुद्धा गरज नाही. दोन्हीमध्ये फरक कसा आहे? डाळिंबाबद्दल सांगितलं, डाळिंबाला पानगळ व्हायलाच पाहिजे. डाळिंब हे पानगळ वृक्ष, मोसंबी हे सदाहरित वृक्ष. मोसंबीला पानगळ जर झाली तर समजायचं आपलं झाड आता टिकणार नाही. बघा तुम्ही, ज्या झाडाची पानगळ जास्त झाली ते झाड पुन्हा राहत नाही. फळं भरपूर देईल पण ते टिकत नाही. हा फरक दोन्हीतला लक्षात घ्या आणि त्यानुसार बहाराचं नियोजन करा. बहार देत असताना आता बघा, इथं अहिरे सरांनी सांगितलं की पाणी देऊन त्याच्या काड्या तयार करा. इथं पाणी बंद करावं. आपल्याला नोव्हेंबर-डिसेंबर या काळात आपल्याला झाडाचं पाणी बंद करावं लागतं आणि त्यावेळेसच हे झाड सुप्त अवस्थेत जाते. याचा अर्थ असा नाही की ते झोप घेते, सुप्त अवस्थेत जाते जरूर, पण त्यावेळी सुद्धा अन्न तयार करण्याची प्रक्रिया सातत्यानं असते आणि हे सगळं साठवलेलं अन्न फांद्यामध्ये साठवून ठेवलं जातं, जे पुढच्या याला उपयोगात असतं. मग आता हे व्यवस्थितरित्या व्हावं यासाठी आपण काय करतो? 1 नोव्हेंबर पासून पाणी बंद करतो. या पिरियडमध्ये आपण याची सुद्धा छाटणी करण्याची फार मस्त सांगितलं त्यांनी, अगदी प्रामाणिकपणे. सगळे छाटणी करणारे लोक आमच्या नाशिकचे येतात. खरंच आपल्याला छाटणी येतच नाही का? एवढी अवघड आहे छाटणी. किती दिवस दुसऱ्यावर विसंबून राहायचं? हे मराठवाड्यातच का? विदर्भातल्या लोकांचे फोन येतात, सर मोसंबीची झाडं छाटायची असतील तर मला सांगा. म्हणलं काय आमच्या लोकांना छाटणी येत नाही का? बरं काय करायचं आम्हाला? वाळलेल्या काड्या काढायच्या फक्त आणि मोसंबीच्या एकमेकात गेलेल्या फांद्या कट करायच्या. मोसंबीची छाटणी डाळिंबासारखी करायची नाही आपल्याला. वाळलेल्या काड्या काढायच्या. वाळलेल्या काड्या जर तुमच्या झाडावर तशाच ठेवल्या तर त्याचा परिणाम फळगळीवर होतो. कसा होतो तेही सांगतो. ज्यावेळी जून-जुलैचा पाऊस सुरू होतो, सगळ्यात अगोदर कोण सडत असेल? वाळलेल्या काड्या सडतात आणि ते बुरशी पकडतात आणि ती फळावर जाऊन फळांची गळ सुरुवात होते. त्यामुळं आपण फळगळीला कसं सुरुवात करतो? त्यामुळं नोव्हेंबर आणि डिसेंबर ज्यावेळी तुम्हाला हा 1-1.5 महिना 2 महिन्याचा वेळ मिळेल त्यावेळी त्याच्या वाळलेल्या काड्या काढा आणि एकमेकात गेलेल्या फांद्या कट करा. 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्यायची गरज आहे. ज्यावेळी तुम्ही एक छाटणी करताय, काड्या काढताय, डाळिंबावर सुद्धा बोर्डो मिश्रण हे सगळ्यात बेसिक औषध आणि याची फवारणी घ्या. तुम्हाला पुढचा जी डिंक येणं वगैरे या गोष्टी आहेत त्या आपल्याला इथेच कंट्रोल करता येईल. त्यामुळे वाळलेल्या काड्या काढा, छाटणी व्यवस्थित करा, झाडाला आकार द्या. फार चांगलं सांगितलं की सूर्यप्रकाश, प्रत्येक पानाला सूर्यप्रकाशाची गरज आहे. वरच्या पानाच्या गर्दीमुळं खालच्या पानावर जर सूर्यप्रकाश आला नाही तर ती पानं पिवळी पडतात आणि गळून जातात. अन्न तयार करण्याची प्रक्रिया असताना जे काही अन्न तयार होतं ते सूर्यप्रकाशाच्या मदतीनंच होतं. तुम्ही खालून जेवढं दिलंय भरपूर देत असाल पण ते जर त्याचं अन्नामध्ये रूपांतर होत नसेल झाडांच्या तर त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळं प्रत्येक फांदीला आणि प्रत्येक पानाला सूर्यप्रकाश कसा मिळेल या पद्धतीने त्या झाडाला आकार द्या. हा पहिला प्रयोग. त्याच्यानंतर खोडाला बोर्डो पेस्ट लावलाच पाहिजे. हे नोव्हेंबर-डिसेंबर हा कालावधी बोर्डो पेस्ट लावलाच पाहिजे. स्वतः तयार करा, रेडीमेड आणू नका. स्वतः तयार करा आणि बोर्डो पेस्ट लावा. 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी अत्यंत स्वस्तात आहे, कुठल्याही महागाची ह्याच्यात मी सांगितलेलं आहे. या दोन्ही गोष्टी झाल्या की याला खताचं नियोजन करा. आत्ताच शेणखत, निंबोळी खत किंवा गांडूळ खत यापैकी कुठलंही एक खत द्या. मग शेणखत किती लागते? ज्यावेळी 5 वर्षाची झाडं आहेत
तुम्ही त्या झाडाची अपेक्षा 1 क्विंटलची करताय, त्या झाडापासून 1 क्विंटल फळाची करताय, त्यावेळी 50 किलो शेणखत त्याला आवश्यक आहे. ते नसेल उपलब्ध 20 किलो गांडूळ खत, आणि तेही उपलब्ध नसेल तर 15 किलो निंबोळी. ज्या बागेतून तुम्ही लाखात उत्पादन घेतलंय त्यासाठी हजारात त्याला खताच्या मात्रा जरूर आहे. लक्षात घ्या, मोसंबीमध्ये लाखात उत्पादन घेतात आणि हजारात त्याला खताच्या मात्रा द्यायला विसरू नका. मी पहिल्यांदा सांगितलं की मोसंबी हे न्यूट्रिएंट लव्हिंग प्लांट आहे. जेवढं अन्न तुम्ही द्याल तेवढं उत्पादन तुम्हाला चांगलं आहे, अन्यथा तुमची गळ ही ठरलेली आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे इथे कुठं हायवे करू नका. मग हा व्यवस्थितरित्या ताण सुरू आहे आपला. डिसेंबर महिना आता ताण तोडायची वेळ आलेली आहे, थंडी चांगली आली, त्यामुळे सुप्त अवस्थेत हे सदाहरित वृक्ष सुप्त अवस्थेत थंडीमुळे जातात. म्हणून याचं वर्गीकरण केलेलं आहे, ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल आणि टेम्परेट. उष्ण कटिबंधीय, समशीतोष्ण वातावरणात येणारी आणि थंड वातावरणात येणारी या पिकाचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यानुसार हे समशीतोष्ण वातावरणात, ह्याला थंडी आली की हे सुप्त अवस्थेत जातात. थंडीत कधीही नवी पालवी येत नाही, थंडी संपत आली की नवी पालवी यायला लागते. आणि म्हणून ही सुप्त अवस्था जी आहे ती आपल्यासाठी आंबेबहाराला अतिशय महत्वाची. ह्या थंडीचा फायदा आणि तुम्ही केलेलं पाणी बंद, ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित आल्या की आपला आंबेबहार चांगला आला, साधला समजायचं. मग ही थंडी तरी कशी असावी? शास्त्रीय दृष्ट्या 14 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा कमी तापमान 21 दिवस आपल्या बागेला मिळालं किंवा आपल्या भागात आलं की आपण समजायचं आपली झाडं व्यवस्थितरित्या सुप्त अवस्थेत बरोबर तानावर जातात. आणि 1.5 महिना म्हणजे साधारणतः 1 नोव्हेंबर पासून 20 डिसेंबर हा कालावधी ताण द्यायचा. या पिरियडमध्ये आपल्या झाडाचा रंग, आता तुम्ही जर पाहिले तर तुमची झाडं सुरुवातीला काळपट होती थंडीमध्ये, मोसंबीची झाडं सगळी काळपट रंग होते. आता हळूहळू ती पिवळी पानं पडायला लागली, काही पानं, सगळी नाही. आणि याच्यातले 20 ते 25% पानाची गळ होते. एवढीच गळ अपेक्षित आहे, याच्यापेक्षा जास्त गळ झाली की आपली झाडं बसल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे मोसंबीला अजिबात जमत नाही. हे दोन्हीमध्ये कसा फरक आहे? डाळिंबाला पानगळ करावी लागते, म्हणून इथ्रेल किंवा कल्टारचा सुद्धा उल्लेख केला. इथ्रेल, कल्टार कधीही मोसंबीला वापरू नका. समजा भारी जमीन आहे, ताण बसत नाही असं तुम्हाला वाटतंय, त्यावेळी 13-0-52, 13-0-45 पोटॅशियम नायट्रेटचा 1.5 किलो 100 लिटर पाण्याला 1.5% स्प्रे घ्या. स्टोमॅटल ओपनिंग बंद होईल, झाडं आपोआप सुप्त अवस्थेत जाते. एवढं फक्त रिकमेंडेशन. आता याच्याही पुढे जाऊन भारी जमीन आहे, 2 महिने झाले तरी ताण बसत नाही, तिथं लिओसिन सायकोसिल ग्रुप मधलं 2 ml प्रति लिटर पाण्यात याचा 1 स्प्रे ते 2 स्प्रे 15 दिवसाच्या अंतरावर, हा झाला बहार धरण्यासाठीचा सगळा खटापट. आणि मग पाणी देत असताना ताण दिलाय तुम्ही, 1.5 महिन्याचा दिलाय, 2.25 महिने झाले, 2 महिने काही लोकांकडे झाले. ताण देत तोडत असताना ज्यावेळी 25% पानगळ झाली त्यावेळी ताण तोडायला सुरू करा आणि हळूहळू पाणी द्या. एकदम पाणी सोडू नका. कॅनलला पाणी येणार आहे मग मी बागेत भरून घेतो, 2 महिने माझ्या बागेला पाणी नव्हतं, असं अजिबात करू नका. झाडं जातात, त्याला शॉक न झाडं जाण्याचं प्रमाण आहे. म्हणून 10 लिटर द्या, 20 लिटर द्या, 30 लिटर द्या, 40 लिटर पाणी द्या. पूर्ण डिसेंबर-जानेवारी 40 लिटर पाणी द्या. फेब्रुवारीमध्ये थोडं तापमान वाढते त्यावेळी 50 लिटर पाणी द्या. मार्चमध्ये पुन्हा तापमान वाढते, 60 लिटर पाणी करा. एप्रिलमध्ये 70 लिटर पाणी करा आणि मे मध्ये 80 लिटर पाणी. मोसंबी बघा, डाळिंबाला मे मध्ये 65 लिटर लागते, पण मोसंबीला 80 लिटर पाणी लागते. ज्याच्याकडं मे मध्ये 80 लिटर पाणी देऊ शकतात त्यांनीच आंबेबहार घ्यायचा, अन्यथा आंबेबहार घ्यायचाच नाही. नेहमी मृगबहारच घ्यायचं. आता मृगबहाराचे सुद्धा भाव चांगले मिळतात. फेब्रुवारी-मार्च मध्ये मृगबहार येतो. मोसंबीचा पिरियड फुलं आल्यापासून फळं काढणीपर्यंतचा 8.5 ते 9 महिन्याचा आहे. डाळिंबाचा पिरियड 4.5 ते 5 महिन्याचा आहे. तुमच्या मॅनेजमेंट आणि वातावरणावर अवलंबून. त्यामुळं हा सगळा विचार करून आपण ज्यावेळी पाणी द्यायला सुरू करतात, 30 लिटर पाणी दिले, 40 लिटर पाण्यापर्यंत गेलो आपण, की मग फर्टिगेशनच्या माध्यमातून खतं द्या.
पहिला मी ऑर्गॅनिक सेंद्रिय खताचं सांगितलेलं, याच्याशिवाय रासायनिक खताची मात्रा उपलब्ध व्यवस्थितरित्या त्या झाडांना होतच नाही. आणि जे रासायनिक खतावर बागा घेतायत ना त्याच्याकडं गळीचं प्रमाण जास्त आहे हे लक्षात ठेवा. गळ याचा सर्वे केला आपण खरपुडीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सर्वे केला, तो तुम्हाला त्यावेळी सगळा वाचून दाखवला. ज्यांची लागवड कुणी रोपवाटिकेवाल्यानं सांगितली म्हणून आम्ही कमी अंतरावर घेतली त्याच्याकडं गळीचं प्रमाण जास्त आहे. खताच्या मात्रा बरोबर देत नाहीत त्यांच्याकडे गळ जास्त आहे. छाटणी करत नाहीत त्यांच्याकडे गळ जास्त आहे. ह्या सगळ्या बाबी लक्षात घ्या. आणि म्हणून सुरुवातीपासून तुम्ही जर आत्तापासून, आता मी जून मध्ये टाकतो म्हणलं, मग जून मध्ये टाकलेलं शेणखत कधी उपलब्ध होणार आहे त्या झाडांना? त्यावेळी त्या फळाचे आकार संत्र्याच्या आकाराचा झालेला आहे, म्हणजे त्याला आणि तिथून 2 महिने तरी लागतात तुम्ही दिलेल्या शेणखताला उपलब्ध, तोपर्यंत गळ होऊन जाते. त्यामुळे आत्ताच द्या. आत्ता दिलेल्या खताच्या मात्रा 2 महिन्यानं 3 महिन्यानं त्या उपलब्ध होतील आणि तुम्हाला पुन्हा गळीबद्दल घाबरण्याची गरज नाही. त्यामुळे सुरुवात, बरेच जण म्हणतात सर आम्ही जून मध्ये देतो त्यावेळी आम्हाला मिळतंय, पण तसं करू नका. प्लॅनिंग करा. जून मध्ये मिळालेलं आत्ता टाका. जून मध्ये तुमच्याकडे उपलब्ध आहे ना ते आत्ता टाका. नोव्हेंबर डिसेंबर मध्येच द्या, तरच त्याचा फायदा व्यवस्थितरित्या होतो. आणि मग आपल्याला पाणीचं सांगितलं मी 10 लिटर 20 लिटर 30 लिटर 40 आणि ताण तोडा. 40 लिटर ज्यावेळी देतात त्यावेळी फर्टिगेशनच्या माध्यमातून खताच्या मात्रा द्या. फार पोत्यानं क्विंटलनं खतं आणून द्यायची गरज नाही. 5 किलो 100 झाडाला 19 19 19 विद्राव्य खत हे पहिले 3 दिवस कंटिन्यू द्या, म्हणजे 40 लिटर पाणी. बरं देताना कसं द्या? रिकामं ड्रिप चालवा, 5 मिनिट रिकामं ड्रिप चालवा, त्याला वेंचुरी जोडू नका. आणि ज्यावेळी 5-10 मिनिट होतील त्यावेळी वेंचुरी जोडा. 90% अपटेक तुमच्या खताचं दिसून येतं. आणि मग तुम्हाला कुठल्याही खताची कमतरता जाणवत नाही. आपण ज्यावेळी खतं रिंग करून देतो, फेकून देतो, त्यावेळी ते 60 ते 65%च घेतली जातात, बाकी सगळी जातात. इथं मात्र 90% खताचा फायदा होतो. 10%च ती लिचिंग वगैरे जातात, इव्हॅपोरेशन मधून जातात. 90% खता जर फायदा घ्यायचा असेल तर प्रत्येकानं वेंचुरी बसवली पाहिजे आणि ड्रीप मधूनच खताच्या मात्रा द्या. आता मी रासायनिक खताच्या मात्रा रिकमेंडेड जरी असल्या तरी त्या 2 किलो 2.5 किलो 3 किलो हे सांगणारच नाही, ड्रीप मधून द्या. मग आपण पहिल्यांदा 3 दिवस दिल्या की पुन्हा बरोबर 1 महिन्याने एकच दिवस द्या 5 किलो 100 झाला. कधी आपण पहिली समजा जानेवारी मध्ये दिली, 3 दिवस जानेवारी, 1 जानेवारी 2 जानेवारी 3 जानेवारी दिल्या, किंवा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिल्या 25 26 27 डिसेंबरला, बरोबर 1 महिन्याने जानेवारी मध्ये द्या. एकदाच द्या 5 किलो. डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च इथपर्यंत ह्या 19 19 19 5 किलो 100 झाडाला. आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यात 2 फायदे कसे झाले? एक तर तुम्हाला लेबरचा खर्च वाचला, मोकळं खत आणा किंवा 10-26-26 आणा, युरिया आणा, त्याला एक मिक्स करा आणि ते पुन्हा झाडांना द्या, त्यासाठी लेबरचा खर्च वाचला. फर्टिगेशननं खताचे पैसे तेवढेच आहेत. फर्टिगेशनची खतं महाग आहे, आपल्याला लागणारं खत आर्थिक, फक्त आपल्या लेबरचा खर्च वाचला आणि जास्तीत जास्त फायदा झाडांना तुम्ही दिलेल्या खताचा फर्टिगेशन नव्हतं, ड्रीप इरिगेशन. आणि म्हणून त्या मात्रा मार्च एप्रिल पर्यंत जा, त्याच्या पुढे जायची गरज नाही. तुमची गळ अजिबात होणार नाही. जी गळ जून आणि जुलैमध्ये होते केवळ न्यूट्रिएंट अपटेकमुळं, कमतरतेमुळं होते, हे लक्षात ठेवा. तुमच्या फळाला काही झालं नाही, देठाला काही झालं नाही, देठ लॉक होऊन गळ होते तर सगळी फळं त्या झाडांना वाचवणं शक्य नसतं. म्हणून ते 30% 40% फळगळ करून टाकतात. आणि हे 2 वर्षापासून आपल्याला जास्त सतावलं तर त्याचं कारण सुद्धा तसंच होतं. याच्या अगोदर यावर्षी जून पासून पाऊस पडला. बरं, पाऊस असा पडला की आपल्या बागेमध्ये वापसाच नव्हता. वापसा नसल्यामुळे जे काही अपटेक आहे तोच बंद झाला आणि देठ लॉक होऊन गळ झाली. मागच्या वर्षी याच्या उलट होतं. मागच्या वर्षी जून नाही जुलैच्या दुसऱ्या 15 पाऊस आला, बघा तुम्ही रेकॉर्ड काढून. आणि जमिनीमधलं पाणी आम्ही जून आभाळ फिरायला लागले की आम्ही पाणी द्यायचं बंद करतो. त्यावेळी सुद्धा ड्रिप चालू राहिला असतं तर तुमची गळ झाली नसती, किंवा ज्यांनी ते पाणीचं नियोजन केलं त्यांची गळ झाली नाही.
त्यांचे नंबर आहेत माझ्याकडे, तुम्ही त्यांना जाऊन भेटू शकता. आणि म्हणून हा विचार नेहमी करत जा आणि हे लिहून ठेवत जा. यावर्षी कधी पाऊस सुरू झाला, मागच्या वर्षी किती गॅप होता, हे प्रत्येक वर्षी लिहून. याचा परिणाम आपल्या फळझाडावर, फळांच्या वाढीवर आणि उत्पादनावर नक्कीच होतो. त्यामुळं आपण वातावरणाशी निगडीत आपल्या बागेकडे लक्ष दिलं पाहिजे. मग आपण आता खताच्या मात्रा दिल्या, त्याच्यानंतर फक्त 3 फवारणी स्वस्तातल्या सांगतो तुम्हाला. या आपली ज्यावेळी फळांची आकार, फळ सेटिंग होतं, फुलाचं रूपांतर फळामध्ये होतं, गुंडीच्या आकाराची फळं आहेत, त्यावेळी 1 फवारणी घ्यायची आणि ती फवारणी आपण फेब्रुवारी महिन्यात घ्यायची. फेब्रुवारी महिन्यात प्लॅनोपिक्स 30 ml प्लस 1 किलो युरिया 100 लिटर पाण्यात. आता युरिया का द्यायचं त्याचं सुद्धा जस्टिफिकेशन देतो. प्लॅनोपिक्स हे तर आपली गळ थांबवणारच आहे 100%. ॲब्सिसिक लेअर होऊ देत नाही आणि जी काही तापमान वाढीमुळं किंवा आपल्याकडून काही अन्नघटक कमी पडल्यामुळं गळ होते त्याच्यासाठी. आणि युरिया काय करतो, ऑक्सिजन सिंथेसाइज करतो, म्हणजे यालाच पुन्हा तयार करतो. नैसर्गिकरित्या ऑक्सिजन सिंथेसाइज होतो आणि आपली जी गुंडी गळ होणार आहे जास्तीत जास्त ती कमी करण्याचा प्रयत्न करतो. ही एक पहिली फवारणी घ्यायची. हे कधी घ्यायची आपण, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या 15 आठवड्यात, त्याच्या पुढे जायचं नाही. पुढची फवारणी मार्चमध्ये एक घ्यायची. तिथं पोटॅशियम नायट्रेट 1.5 किलो 100 लिटर पाण्यात आणि तिथे GA फवारा घ्यायचा. GA 4 ग्रॅम 100 लिटर पाण्यात, GA 4 ग्रॅम आणि पोटॅशियम नायट्रेट 1.5 किलो 100 लिटर पाण्यात. आकार वाढायला मदत करतो. तिसरी फवारणी मार्चमध्ये पहिली रिपीट करायची. पहिले काय घेतलं होतं आपण, 1 किलो युरिया आणि 30 ml प्लॅमोपिक्स, त्याच्यात 400 ग्रॅम बोरॉन टाकायचं, बोरिक ऍसिड टाकायचं. आणि मग आपली गळ उन्हाळ्यात जर झाली तर मला फोन करा. हे जे करतात ना, एवढं ज्यांनी केलंय, असे कितीतरी शेतकरी की ज्यांच्याकडे ही गळ झाली नाही. वर्धा जिल्ह्यातून एका शेतकऱ्याचा फोन आला, सर सगळीकडे गळ होती पण माझ्याकडे नव्हती, तुमचा व्हिडिओ बघून मी करतोय सगळं, हे तुमच्याकडे का नाही, तुम्ही का करू शकत नाही. त्यामुळं या गळीला लक्ष द्या. आता 75% गळ ही नैसर्गिकरित्या होणारच आहे, तिच्याबद्दल फार विचार करू नका. किंवा काय, सगळी जेवढी फुलं लागणार आहेत ना त्याचे 1% आपल्याला मिळालं तरी सुद्धा चांगली मशागत, चांगली शेती, चांगलं वातावरण मिळालं तर 1 ते 1.25 क्विंटल एका झाडापासून उत्पन्न मिळतं आपल्याला. 1% फुलांचं रूपांतर व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत आपल्याला राहील. त्यामुळे ती गळ होणार असते तिच्याबद्दल. पण त्या 1%पेक्षा जर कमी झाली, म्हणजे मागच्या वर्षी आणि 2 वर्षात आपण जे पाहिलं की झाडाखाली पसर मोठ्या फळांची, ही गळ आपल्यासाठी घातक आहे, ही आपल्यासाठी चांगली नाही. आपल्याला 50%वरच आणून ठेवणं, उत्पादनाच्या उत्पादकतेच्या 50%वर आणून ठेवणं. त्यामुळं ती गळ कमी करायची. आणि दुसरं नुकसान काय झालं माहिती का, गळ सुरू झाली जून जुलैमध्ये, ऑगस्टमध्येच आम्ही बागा द्यायला सुरू केल्या. पण काय भाव दिले, 14,000 रुपये, बरोबर आहे. आणि आता काय भाव दिल्यानंतर 60-65 पर्यंत गेलेलो. नोव्हेंबरमध्ये 60-65 पर्यंत दिले. आता थंडी वाल्यानंतर पुन्हा भाव रिव्हर्स आले. हे ठरलेलं आहे. त्यामुळं थंडीत मोसंबी, आता तर आम्ही नेहमीच मोसंबी खात नाही, थंडीत कोण खाणार आहे, तिचे भाव कमी होते. पण त्याच्या आधी ऑक्टोबर एंड पर्यंत तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, आजपर्यंत तुम्ही जर लिहून ठेवलेलं असेल, दसरा दिवाळीमध्ये भाव चांगले असतात. पण दसऱ्याच्या आधीच आम्ही द्याव्या लागले, कारण गळच इतकी होत होती की 13-14,000 रुपये एक टनानं आपल्याला मोसंबी द्यावी लागली. पण ती गळ आपल्यामुळं होते हे लक्षात ठेवा. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी सांगत राहील. वाळलेल्या काड्या काढा, अजिबात वाळलेल्या काड्या ठेवू नका. थोडीशी छाटणी करा, फार छाटणी करायची गरज नाही. 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्या. पाण्याचं नियोजन व्यवस्थित करा. प्रत्येक महिन्याचं पाणी जूनपर्यंत मी सांगितलंय. पाऊस जर नाही पडला जूनमध्ये तरी पाणी आपलं चालू राहतं, 60-70 लिटर पाणी चालू राहू द्या, आपली फळगळ होणार नाही. याच गोष्टी फक्त आंबेबारासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तेवढ्या केल्या की तुम्हाला गळीबद्दल घाबरायची गरज नाही
आणि जिथं गळ नाही त्या शेतकऱ्याकडे जाऊन विचारा, तुझी का गळ होत नाही बाबा, आमचीच का होते. आणि जर एवढं करून कुणाची गळ होत असेल तर त्यांना लक्षात घ्यायचं आपल्या मातीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण हे 10% जास्त आहे. हे आपण आधी तपासलं नाही. मोठी केलेली चूक ही आपल्याला भविष्यामध्ये घातक ठरते. त्यामुळे माती तपासूनच लागवड करा. लागवडीचं अंतर कमी करू नका. चांगली जमीन असेल, भारी जमीन असेल 20x10 ठेवा. आणि जर मध्यम जमीन असेल तर 18x9 ठेवा. 2 झाडातलं अंतर 9 फूट, 2 ओळीतलं अंतर हे 18 फूट. याच्यापेक्षा अंतर अजिबात कमी करू नका कुणीही सांगितलं तरी. आणि हे कमी अंतराचं फॅड कुणी बसवलं तर रोपवाटिकाधारकांनी स्पष्टपणे सगळीकडे सांगितलं. त्यामुळं त्याला अधिकार नाही तुमच्या बागेचं रोप याचं कमी करायचं. आंब्यामध्ये घन लागवड आली, मोसंबीमध्ये घन लागवडच आहे. ही जी करतोय ती घन लागवडच आहे. आपण जी केली सगळी 18x18 लागवड. फक्त प्रयोगासाठी आपण 18x9 वर एक सगळी झाडं आपली व्यवस्थित जिवंत आहे. त्यामुळं अंतर लागवड करत असताना आता लागवड कधीही थंडीत करू नका. टेम्परेचर वाढल्यानंतर ड्रीप असेल तरच लागवड करा. आणि व्यवस्थितरित्या हे जर मॅनेजमेंट केलं, आता पुढची जी फक्त 3-4 फळगळीच्या पुन्हा संभाव्य धोके असतात त्याच्याबद्दल, आणि ती पावसाळ्यात येतात. एक आहे आर्मड स्केल इन्सेक्ट, बारीक कीड असते, त्याला तुम्ही समजता बुरशी येते. आणि याला ॲसिफेट सारखं औषध सगळ्यात चांगलं. तुमच्या पॉवर स्प्रेला 1.5 ग्रॅम 2 ग्रॅम पर्यंत त्याचा वापर करा. आर्मड स्केल चांगला कंट्रोल होतो. त्याच्या पुढे जाऊन कधी कधी ड्रिझलिंग पाऊस आला आपल्याकडे, म्हणजे रिमझिम पाऊस हा 2-3 दिवस 4 दिवस कंटिन्यू राहिला तर देठाजवळ काळे डाग येतात आणि त्याच वेळी आर्मड स्केल सुद्धा येतो. पण कार्बेंडेन्झिम प्लस ॲसिफेट हे दोन्ही एकत्रित जर स्प्रे घेतला तर दोन्ही कंट्रोल होतो. आणि भविष्यात पुढे जाऊन सप्टेंबरमध्ये जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर यावर्षी थोडा बहुत सुरुवात झाली होती डासाचा प्रादुर्भाव, ज्याला फ्रूट सकिंग मॉथ म्हणतो आम्ही, तुम्ही त्याला डास हा पैठणमध्ये सगळ्यात अगोदर सुरू होतो. त्याचं कारण असं आहे की सगळ्या गोदावरी पट्ट्यामध्ये गुळवेलाचं प्रमाण जास्त आहे. आणि गुळवेल हा त्याचा होस्ट प्लॅन्ट आहे. त्याच्यावरच तो राहतो, त्याच्यावरच त्याची प्रजनन क्षमता असते आणि तिथंच त्याचं मल्टिप्लिकेशन होत राहतं. तो कधीही तुमच्या बागेत दिवसा दिसणार नाही, रात्रीच येणार. आणि रात्री कंट्रोल करायला सोपं आहे. धुपण करा, बागेमधून पिटाळून लावा. फक्त करत असताना सगळ्यांनी एकत्रित करा. एका बागेतून दुसऱ्या बागेत जायला त्याला वेळ लागत नाही. एका रात्रीत तो 40 किलोमीटर जातो. आणि एकदा जर बागेत एक डास आला तर 40 फळं पंक्चर करतो. जेवढी फळं पंक्चर केले ते 100% झाड आपल्या झाडावर ठेवत नाही, त्याला गाळूनच टाकतो. खराब फळ झाड कधीच ठेवत. त्यामुळं याचं नियंत्रण सोपं आहे. दुसरं एक आहे काळे डाग येणं फळावर. आता तर सगळ्याच ह्याच्यावर येऊ लागले. मृगबाग त्याला तुम्ही मंगू म्हणता. हा माइट्स कोळीचा प्रादुर्भाव. याला तुमच्या बागेमध्ये 4-5 जरी दिसले ना, साधं गंधक फवारा 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात. मी तर म्हणतो तुम्ही फक्त पाणी मारा तरी सुद्धा कोळी कंट्रोल होतो. कोळी फार काय अवघड आहे असं नाही, पण आपण जर बघत बसलात तर 3 आठवड्यात तुम्हाला बागेमध्ये 75% फळं काळी झालेली दिसतात. एवढा कोळी घातक आहे. आणि ते मोसंबीला फार चांगलं, सगळ्याच फळावर येतो, डाळिंबावर सुद्धा येतं. याला साधं औषध आहे. आणि ते जर नाही मिळालं तर साधं निमार्क फवारा, निम ऑइल फवारा, यानं सुद्धा तो 100% कंट्रोल होतो. पण बघत बसू नका. बरं, पूर्वी कसं होतं, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपल्याकडे आर्द्रता आणि उष्णता हे दोन्ही एकत्र मिळायचं, त्याच वेळी तो येत होता. आता मात्र तसं नाही. मृगबार आला तरी कोळी येतोय, आंबेबार आला तरी कोळी, आणि कधीही येतोय. बारक्या गोटीच्या आकाराच्या फळावर मी काळा डाग दिसतो. हे कशामुळे झालं? तुम्ही भारीची औषधं मोसंबीमध्ये मारली, सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड फवारायला सुरुवात केली. जेवढं भारी औषध माराल ना तेवढा कोळीचा प्रादुर्भाव वाढत जाईल. साधी औषध आहे काय, क्लोरोपायरिफॉसफेट, तुम्हाला काहीही कंट्रोल करायचं असेल फार. ह्याचं जेवढं भारी औषध सिस्टेमिक इन्सेक्टिसाइड वापराल, कॉन्फिडर वापराल, तुम्हाला मोठमोठी नावं माहिती. ही औषधं त्याला पोषक आहेत.
ते कीड नाही, ते माइट्स आहे, अष्टपाद आहे. आणि त्याला जेवढी सिस्टमेटिक इन्सेक्टिसाइड ती त्याला पोषक आहे. हे आधी आम्ही म्हणायचो की फक्त सप्टेंबर मध्येच येतोय, पण ज्यावेळी लक्षात आलं की आता मार्च एप्रिल मध्ये सुद्धा दिसतो, तर त्याचं कारण केवळ एक की तुम्हाला फार कापसावरची भारी भारी औषधं मोसंबीमध्ये मारायची सवय लागली. अजिबात मारू नका, गरज नाही पडत. योग्य वेळी योग्य कीड कुठली आहे, कुठला रोग आहे एवढं फक्त लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने औषधं वापरा. तुम्हाला जास्त कमी खर्चात जास्त उत्पादन देणारं पीक मोसंबी आहे, लक्षात ठेवा. आणि हे लिहून ठेवा. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. जय हिंद. सर, ते आपण असं सांगता की पंक्चर केल्यामुळे पूर्ण फळ कसं खराब कसं असतं, आपण जर एखादं फळ सुविध जर ते खराब होत नाही, म्हणजे डासामुळे कसं खराब होतं? डासानं खराब होण्याचं कारण कुठलीही किडीनं फळाला जर खराब केलं, तुम्ही बघा आता डासाचं सोडून द्या, आर्म स्केल मी सांगितलं तुम्हाला, बारीक पांढरे 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 डाग, ते सेल शाप खाल्लं की फळ सगळं खराब होतं आणि पूर्णपणे त्याला अन्न जाण्याचं बंद होऊन जातं. मग ते सडायला सुरुवात, वातावरण तसं असतं म्हणून ते सडतं आणि सडलं की खराब होतं. पंक्चर करून सडवणं आणि आपण पंक्चर करणं याच्यामध्ये फरक आहे. ते पंक्चर करतं त्यावेळी ते फ्लुइड मध्ये सोडतं आणि त्यामुळे ते सडतं. आपण पंक्चर करताना सुई कुठल्या औषधात बुडवली का नाही, आपण फक्त टाचणी मारली त्याला, पण तिथे सुद्धा ते सुद्धा फळ तेवढ्या भागाला सडायला लागतं. आता आपल्याकडे काही प्रमाणात फळमाशीचा प्रादुर्भाव दिसला. फळमाशी ही संत्र्याला घातक आहे, मोसंबीला फार कमी प्रमाणात असते, कारण संत्रा पोखरायला सोपा आहे, संत्रा सोलायला सोपा आहे, संत्र्यामध्ये घुसायला सोपा आहे. मोसंबी तशी नाही, मोसंबी कॉम्पॅक्ट असते, त्यामुळे फळ पण काही प्रमाणात फळमाशी सुद्धा दिसते. ह्या दोन्ही मधला फरक हा महत्वाचा आहे. फळमाशी ज्यावेळी फळांना डंक करते मध्ये जाते आणि मध्ये जाऊन अंडी घालते, आळ्या सुद्धा तयार होतात. ज्यावेळी तुम्ही ते फळ दाबता त्यावेळी घाण वास बाहेर येतो आणि घाण बाहेर पडतो. हा फळमाशीचा प्रादुर्भाव. पण डासाचा प्रादुर्भाव कसा ओळखायचा, तर डास हा पंक्चर करतो, जसं तुम्ही म्हणाले की टांगळ टोचतो. तुम्ही जर फळ दाबलं तर पिचकाऱ्या बाहेर येतात, रस बाहेर येतो. हा दोन्ही मधला फरक लक्षात घ्या आणि त्यानुसार त्याचं कंट्रोल करा. फळमाशी असेल तर तुम्हाला सापळे बागेमध्ये लावावे लागतील, फळमाशी कंट्रोल होते. फळमाशीचा प्रादुर्भाव फार आपल्याकडे जास्त नाही, पण तसा जर जाणवला तर मात्र त्याला तुम्ही कंट्रोल करू. हा दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. कोळीचं नियंत्रण वेळीच करा, मला पुढे घाबरायची गरज नाही. त्या कोळीमुळे फळ खराब होत नाही, पण बागवान तर सांगते ना फळ तुमची वेळी खराब, मार्केट तर डाऊन करते ना. आणि साहजिक आहे, आपण सुद्धा काळी फळं घेणारच नाहीत ना मार्केट. आणि थोड्या कालावधीमध्ये आपण त्याला जर चांगलं कंट्रोल केलं तर पूर्णपणे कंट्रोल होतं. आणि छाटणी तुम्ही सुरू करा. डॉक्टरने सांगितलं की आमच्या गावाकडची लोक येतात, त्याने खरं स्वाभिमानाने सांगितलं की आमचेच लोक तुमची बाग छाटू शकतात, असं नाही, तुम्ही सुद्धा छाटू शकता. पण तुम्हाला माहित आहे का, नाशिक मधूनच तेल आपल्याकडे आलं, हे विसरू नका. डाळिंबावर तेल तुमच्याकडे नव्हतं, छाटायला लोक तिकडून आले. छाटताना जे इक्विपमेंट ते वापरत होते, जे कपडे अंगावर होते ते घालून बागेमध्ये फिरले आणि तुमच्या बागेमध्ये तेल आले. तुम्हीही छाटा, तुम्ही सुद्धा छाटू शकता. त्यांनी सांगितलं आपल्या नर्सऱ्यामध्ये काय व्हायचं की 2-3 हजार रुपये तयार व्हायचे. रात्रीतून तिकडून गुट्टे आणून आपल्या पिशव्या भरायचे ना आपल्याला विकली आपली, म्हणून ते त्यामुळं आपणही छाटणी. तुम्ही फक्त लक्ष ठेवा की कसं छाटतंय, काय छाटतंय, किती छाटतंय, एवढं बघितलं की तुम्ही छाटू शकता. विदर्भातून मोसंबी छाटण्यासाठी फोन येतात, कुणी आहे का सांगा आम्हाला यायचंय. बरं ती काय युट्यूबमुळे माझा हे काय त्यांना कोणाला दिलेलं नाही, म्हणून आमच्याकडे मी छाटू शकतात, लोक छाटू शकतात. छाटणी फार अवघड नाही. मराठवाड्यातल्या कल्चरमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या कल्चरमधला फरक असू शकतो. तुम्ही सुद्धा ते करू शकता आणि केलं हे दाखवून दिले. द्राक्ष सुद्धा नाशिकच्या तोडीचे पिकवू शकतात, हे जालन्यानं दाखवून दिले. डाळिंब पिकवणारे लोक तसेच तयार झाले, हेही मराठवाड्यातल्या लोकांनी दाखवून दिले. त्यामुळं आपल्याला काही येत नाही असं काही समजू नका. तुम्ही सुद्धा त्यांच्यापेक्षा चांगलं करू शकता. एवढंच सांगतो, थांबतो.
सखोल असं आपण सगळ्यांचा एक भावनिक विषय होता. मोसंबी फळगळ आपला जालना जिल्हा आता नामांकन मिळालं आहे आपल्याला मोसंबीमध्ये. तरी आपण विविध मार्गदर्शन ऐकतो, पण त्याच्यावर काही आपण म्हणजे त्याच्यावर चाल करून आपण ती काही जे काही आपल्याला मार्गदर्शन मिळालं त्याच्यात आपला काही उपयोग आणत नाही. तर अशाच वेळात वेळ काढून आपल्याला MB पाटील सर आज या एक विशेष म्हणजे मोसंबी फळगळ या पिकाच्या मार्गदर्शनाकरिता आपल्याला लाभले. मी कृषी विज्ञान केंद्र बदनापूरतर्फे त्यांचं आभार व्यक्त करतो. काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर ते विचारू शकता तुम्ही. काही शंका आहे का अजून तुम्हाला? सर ते पुस्तक स्वरूपामध्ये तुम्ही कधी मार्च मध्ये तयारी चालू केली. त्या दिवशी खडपुरीला अण्णांनी सांगितलं. आणि सर त्याचा इतिहास बी असा आहे डॉक्टर 3 पुस्तकं मी लिहिली. नानाला बोललो मी, एक जणांना कुलगुरूच्या प्रेझेंटेशन मध्ये त्याचं दाखवलं. मला वाईट वाटलं की आपण लिहिलेले पुस्तक दुसरे नावं टाकून आणायला गेले. 3 पुस्तकं लिहिली. शासनाकडून पुस्तक लिहिलं. बरं जे आहे ते लिहिलं. याचं कारण बी सांगतो. अंकुशराव टोपे साहेबांनी माझं भाषण ऐकलं होतं बदनापूर तालुक्यामध्येच. आणि साहेब म्हणले तुम्ही जे बोलला छान बोलला, पुस्तक रूपात लिहा. आणि म्हणून मी पुस्तक लिहिलं. कदम सरांनी लगेच मान्यता दिली. प्रास्ताविक कदम सरांचं आहे त्याला, यशेश कदम. ते पुस्तकं इतक्या लवकर संपले की पुन्हा विद्यापीठाच्या आर्थिक ह्याच्यात ती तयार झाली नाही. पण आता आपण पुन्हा तयार करतोय आणि तुम्हाला ते पुस्तकं मिळेल. सर एक रिक्वेस्ट अशी आहे की जालना जिल्हा मोसंबी महासंघामध्ये आहे ना, हे तुमचं जे पुस्तक येईल सर त्याला डिजिटल स्वरूपामध्ये आता काळाच्या स्वरूपानुसार पुस्तक आणि डिजिटल स्वरूपामध्ये आम्ही त्यांना मेल करू सर. चालेल, आम्हाला मदत करा. पूर्ण 100% नक्की त्याच्यावर नक्की तुमच्या गोशाळेला बी आपण हे करू. तात्याला पण आम्ही सांगितलं ना सर, त्या संकल्पनेमध्ये डेटा कलेक्शनमध्ये सर्वात महत्वाचं पट्टा तेच आहे. ज्ञानगंगा तशी पाहिजे की आता हा काळ बदललेला आहे. बरोबर, पुस्तक आणि डिजिटल नवी पिढी सगळी त्याच्यावर आणि इझी आहे. पुस्तक काढून वाचत बसणारच नाही सर. आमच्याकडे कुठं पण आहे ना, लागवडीपासून तर मार्केटिंग पर्यंत आहे ना, कुठं पण आहे ना डेटा अवेलेबल नाहीये. आणि एका क्लिकवर कुठंच नाही की लागवडीमध्ये अंतर कसा पाहिजे, त्याच्यानंतरचं नियोजन पहिल्या 3 वर्षामध्ये पीक कसे घ्यायचे, त्याच्यानंतर 5 वर्षानंतरचा जे डोस आहे ते सगळं आहे. त्याच्यामध्ये कुठंच आहे ना डेटा. ते सगळं फोटो सहित देतो मी तुम्हाला. सगळे आपल्याकडे इथल्या प्रत्येक झाडाचं प्रत्येक स्टेजचं फोटो आहे आपल्याकडे. प्रेझेंटेशन आहे. बदनापूरला जी सुरुवात केली स्टेप सहित सगळं आहे. थँक्यू सर. सध्या मृतमानाचा माल आहे झालं. सध्या काय काळजी घ्यायला पाहिजे? पण आंबे भारतसाठी ताण दिला नाही नाही असं आहे नाही सर, दिलेलं आहे. म्हणजे झाडावर किती अन्याय करतो त्याचं उदाहरण. म्हणून सर एक JDA होते देशमुख, मी असंच बोलत होतो आणि ते म्हणले की एक कडेवर आहे, एक पित आहे आणि तिसऱ्याची तयारी चालू आहे. म्हणजे तुमच्या भाषेत सांगतो. मग त्या झाडाची अवस्था काय होत असेल, का झाडं जाणार नाही, बरोबर आहे. म्हणून त्याला व्यवस्थित रेस्ट द्या. असेल आता मृगभार तुमचा फेब्रुवारीमध्ये काढायला येईल. फेब्रुवारी मार्चमध्ये तापमान वाढलं की 100% मोसंबीचे भाव वाढतात. पूर्वी असं नव्हतं. मृगभाराच्या मोसंबीला भावच मिळत नव्हते, म्हणून घेत नव्हते लोक. आणि मृगभार हा घातक याच्यासाठी आहे की मे मध्ये आपलं तापमान 40च्या पुढे जातं. झाडांना जास्तीचा ताण बसतो आणि ज्यावेळी आपण पाणी द्यायला सुरुवात करतो किंवा कधी कधी यावर्षी सारखा जूनमध्ये पाऊस जर मोठा सुरू झाला तर शॉकनं झाडं जायची. मृगभारामध्ये बागा लवकर जातात. हे केवळ कारण देत. आणि फळं मृगभाराची जास्त असतात. आंबेभाराला एवढी फळं नसतात. फळं भलेही आकाराने लहान असतात पण फळांची संख्या जास्त असते आणि यामुळं झाडं जाण्याचं प्रमाण हे मृगभारामध्ये जास्त. ठीक आहे, हा भाग वेगळा झाला. पण आता जो मृगभार आहे तुमचा, आता त्याला कोळीचा प्रादुर्भाव येऊ शकतो. त्यासाठी अझारडॅक्टिन ही मार्क फक्त मारा. आता काय होतं, तुम्ही जर आता गंधक घेतलं तर स्कॉर्चिंग इफेक्ट येऊ शकतो फळांना, कारण फळ पक्वतेकडे चाललंय. आता फळात रस तयार होईल. आता तापमान संपलं की फळाची रस आणि गोडी वाढवण्याची पिरियड पुढे सुरू होईल.
त्यासाठी अझार्डिक्टिन फक्त कोळीचा प्रादुर्भाव आहे. मृगभाराला फार गळीचा प्रश्न नसतो. मृगभाराची फळं फार गळत नाही. जो आंबेभाराला जास्त त्रास आहे. पण आंबेभाराची फळं क्वालिटीला चांगली असतात. मृगभाराची गोडी नसते पण आंबेभाराला गोड असते. म्हणून आंबेभाराला मिठा भार म्हणतात सर, आणि मृगभाराला खट्टा भार म्हणतात व्यापारी सुद्धा म्हणतात. तुम्हालाही माहिती हा फरक आहे. ज्यूसचं प्रमाण आंबेभारामध्येच जास्त असतं, मृगभारामध्ये कमी असतं. आणि आता मृगभाराला फार काही नाही, पण आता तुम्ही जो ताण दिलाय तुम्ही त्यामुळे त्याची वाढ थांबली. ताण दिलाय तुम्ही आंबेभारासाठी. आंबेभार तर चांगला येणार, कारण त्याला दोन, एक तर त्या फळांना जोपासायचे, पाणी बंद केलंय, थंडी चांगली आली, त्यामुळं आंबेभार इथं जास्त येतो. पण झाडं जाण्याचं प्रमाण हे जास्त. काय शेतकरी मुद्दा म्हणून मृगभार धरत नाही, पण ते येतात मृगभार काढत नाही. काय येतो तर मे मधलं जर तापमान वाढलं ना तर 15 दिवसाच्या अंतरानं मे मध्ये फक्त ज्यावेळी 40 डिग्रीच्या पुढे तापमान गेलंय हे माहीत झालं आपल्याला की एक फ्लडचं पाणी, मोकळं पाणी 2 ओळीच्या मध्ये सोडा, झाडांना नका देऊ, बागेमधली आर्द्रता वाढवा, तुम्हाला मृगबहाराला झाडं फुटणार नाही. आणि ड्रिपचं पाणी आपल्याकडून कमी जास्त होतं, कमी पडतं, त्यावेळी मग तो ताण बसतो आणि मृगबहार. त्यामुळं फ्लडचं पाणी द्या. तुम्ही तर शेततळे तुमचे भरून ठेवले त्यावेळी त्याचा उपयोग करा. माझा एक प्रश्न आहे. आता हवामानाचा अंदाज असा आहे, बरेच हवामान अंदाज व्यक्त करतायत की 21 तारखेपासून मुसळधार पाऊस सांगितलाय 4-5 दिवस. आता ज्या भागात ताणावर आहे आणि आता काहीही होणार नाही, कितीही पाऊस येऊ द्या, तुमची झाडं व्यवस्थित ताणामध्ये गेलेली, त्यामुळे पाऊस पडला तो चांगलाच आहे आपल्याला. फक्त आता जास्त पडला तर झाडाला थोडा त्रास होऊ शकतो, झाडं शॉकमध्ये जाऊ शकतात. पण पाऊस पडला की 3-4 दिवशी आपलं पाणी द्या, त्याच्यावरती आपलं पाणी द्यायला सुरू करा. ड्रिपच द्या, आपलं पाणी. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबरला पाऊस आला, त्यावेळी ताण तुटला, त्यावेळेस ताण तुटून खूप काही बार शेटिंग झालं होतं. बरोबर. आणि त्याच बागा मृगबहाराकडे गेल्या, त्याच बागा मृगबहाराकडे. अशा वेळी समजा तसं झालं, नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडला तर डिसेंबर मधल्याला फार काळजी करायची. नोव्हेंबर मध्ये पाऊस जर पडला तर लिओशिन घ्यायचंच, 100% घ्यायचं, त्याचा फायदा होतो. म्हणजे ग्रोथ थांबवून आपल्याला त्याला, नाहीतर काय होतं मग पाऊस पडला की नवीन फांद्या पालवी यायला लागते लगेच. तर तसं त्यावेळी लिओशिन जरूर घ्या. ज्याला लिओशिन नसेल त्यानं 13-0-45च्या 2 फवारण्या जरी घेतल्या पोटॅशियम नायट्रेट तरी सुद्धा मोसंबी ताणावर यायला मदत होते. एक वर्ष असं आलं होतं 2011, माझ्याकडे लिहून ठेवलेले, 11, 12, 13, 14, 15, 16 पाऊस कंटिन्यू होता. मग त्यावेळी लोक म्हणले आम्ही आत्ताच ताणावर सोडले, लगे 8 दिवसात पाऊस सुरू झाला. तर त्यावेळी लिओशिनचा स्प्रे आपल्या बागेला घेतला होता आणि आपल्याला 100% रिझल्ट मिळाले. त्यामुळे हे रिकमेंडेड आहे, त्याचा तुम्ही जरूर वापर करा. इथ्रेल, कल्टार हे विचारलं तरी एकदम कसं तरी वाटतं. हे सदाहरित वृक्ष, याला इतक्या लांब जायची गरज नाही. जे विद्राव्य खत म्हणले सर तुम्ही, तर त्याचं जे खालून सोडाचं जे प्रमाण समजा ते आहे, पण मग त्याला खर्च थोडा जादा होतो. तर आपण त्याच्या जागी याला फिल्टर करून हे खत सोडू शकतो 20-20, 13, 19-19च्या जागी. नाही, ते कसं खर्च काय असतो, कशाचा खर्च जास्त खर्च नाही ना. लेबरचा खर्च वाचला तुमचा. 19-19 आणि 100 झाला. आणि साहेबांनी सांगितलं 90% सक्सेस आहे. आपण टाकलेले खत फार कमी प्रमाणात सक्सेस, 60-65%. चौथीच्या गोणीवरून म्हणाले बदनापूर आहे. तुमच्या माझे काही प्रश्न असतील तर